नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर व्हिडिओ घेऊन आलेले आहे। आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी थोडासा वेगळा आहे, स्पेशल आहे। तर काय आहे बरं आजच्या व्हिडिओ मध्ये मी आज काय स्पेशल सांगणार आहे तुम्हाला, तर हो थांबा बघा। आपण कसं असतं माहितीये का, आपण वेळेला विचार करत नाही। जेव्हा वेळ पार अंगावरती येते ना तेव्हा आपण विचार करतो, पण मग तिथेच कुठेतरी आपण फसतो। कारण कसं होतं, कोणती पण गोष्ट करताना आपल्याला वेळेवर केलेली जास्त फायद्याची होते। वेळेवरतीच ते जर काम केलं ना तर मग आपल्याला नक्कीच त्याच्यापासून काही ना काहीतरी फायदा मिळतो। आणि तेच जर आपण ह्या जे काही ऑनलाईन आहे, डिजिटलच्या मार्फत आहे ते लोकांपर्यंत गेलं तर आपल्याला अजून फायदा होतो त्याचा। तर असे एक ना अनेक गोष्टी असतात। तर आजचा विषय असाच आहे की तो थोडासा आपल्या डिजिटलच्या थोडासा वेगळा आहे। कारण कसं की कर्जात डुबणे। आता माणूस कर्जात केव्हा डुबतो, ज्या वेळेस त्याच्यावरती वाईट वेळ येते आणि तो दुसऱ्याकडून घेऊन कुठेतरी आपल्या व्यवसायासाठी म्हणा, बिझनेससाठी म्हणा किंवा स्वतःसाठी म्हणा, तर असं काहीतरी करण्यासाठी माणूस कर्ज घेत असतो। तर ते कर्ज त्याला भेटलं आणि ते नंतर नाही फेडता आलं तर 2चे 4, 4चे 8 आणि 8चे 12, 15 कधी आपलं आयुष्य संपून जाताना तेच कळत नाही आपल्याला ह्या कर्जापायी। तर माझं असं म्हणणे आहे की आपण थोडंसं वेगळा वाट निवडूया, थोडंसं आपण वेगळ्या वाटेने जाऊया। ते का बरं, तर मित्रांनो बघा, आपलं कसं आहे माहितीये का, जर आपण वेळेला कसं आहे, तहान लागल्यावरती विहीर खोदायची, मग लगेच तहान लागेपर्यंत विहीर खोदेपर्यंत आपण अर्ध देवाघरी, तसं नाही झालं पाहिजे। आपल्याला तसं नाही करायचं। कुठलंही काम करताना विचार करूनच करायचं। कुठल्याही आपण जर व्यवसायामध्ये गुंतवणूक करतोय, तिकडे 4 रुपये टाकतोय, त्या 4 रुपयाचे नक्कीच मला 8 रुपये मिळतील का, याचा पहिला विचार करायचा, नंतरच पाऊल टाकायचं। जर तुम्ही असा विचार करत असाल ना तर तुम्हाला भविष्यात काहीच कमी पडणार नाही। आणि जर ह्या गोष्टीचा विचार नाही केला ना तर मग भविष्यामधला अंधारात जायला वेळ लागणार नाही। तर ह्या अंधारातून आपल्याला उजेडात यायचे, आपल्याला कुठेतरी आपलं कर्जाचं ओझ, कर्जाचा बोझ आपल्याला साईडला करायचा आहे आणि स्वतःला कुठेतरी सिद्ध करायचंय। मग हे कर्जाचं ओझ काय होतं माणसांवरती, का अशी वाईट वेळ येते आपल्यावरती, काय हे सगळं संकट आपल्यावरतीच ओढलं जातं, मग आपण ती सुसाईड करतो। तर का बरं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सोबतच का होतात, तर नाही मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकासोबत घडत असतात। तुम्ही म्हणाल की नाही मॅडम बघा आमचं असं झालं तसं झालं, खूप सारे लोक आहे मार्केटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे। पण कसं होतं माहितीये का, आपण जर त्या लोक कसं आहे की ह्या प्रसंग त्यांच्यावरती ओढवतो, पण काही लोक विचार करून काम करतात ना तेव्हाच त्यांना फायदा होतो। आणि काही लोकांचं कसं होतं, विचार करून नाही काम केलं ना तर मग त्याला फायदा होत नाही। मग ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपण पुढे जायला आपल्याला काय वेळ लागणार आहे, आपल्याला मार्केटिंग करायला काय वेळ लागणार आहे, आपला बिझनेस वाढवायला काय वेळ लागणार आहे। तर एक ना अनेक गोष्टी असतात आपल्या कर्जाच्या, एक ना अनेक गोष्टींमुळे आपल्याला कर्ज होत असतं। कधी आपलं आजार पण असतं, आणि मग आता कर्ज आहे म्हणून आपल्याला कुठली बिमारी झाली तर आपण दवाखान्यात जायचं म्हणलं तरी सरकारी मध्ये जातो, प्रायव्हेट मध्ये नाही जात। कारण का, आपल्या पैशाचा प्रॉब्लेम। पण आपणच आपल्या जीवासोबत का खेळतो, आपल्याकडे डोकं आहे, हातपाय आहे, सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे, तरी पण आपण कुठेतरी आपला खेळ मांडलाय। तो कसा, तर बघा मित्रांनो, आपण कोणतंही काम वेळेला करत नाही। वेळ निघून गेल्याच्या नंतर आपल्याला जाग येत होते, अरे यार मला ते करायचं होतं, मी ते तेव्हाच करायला हवं होतं, पण त्यावेळेस मला वेळच मिळाला नाही। पण त्यावेळेस वेळ मिळाला नाही, कसा तरी तुम्ही वेळेची बचत करून ते काम केलं असतं तर आज तुम्हाला वेळेला फायदा झाला असता आणि तुमची वेळ वाचली असती। तर आपण ह्योच विचार जर आपल्या बिझनेसच्या बाबतीत केला तर कर्ज हे आयुष्यातून कायमचं रिमूव्ह होईल प्रत्येकाच्या। कारण कर्ज हे प्रत्येकाचं, जसं की म्हणतात ना आपलं आयुष्य कसं असतं ना ते आपल्या 5वीला पुंजलेलं असतं, तसं कर्ज आहे ना, कर्ज जसा माणूस कमवायला लागतो ना तसं कर्ज हे त्याच्या पूर्ण आयुष्याला पुंजलेलं असतं, त्याच्या बिझनेसला म्हणा किंवा त्याच्या घरादाराला म्हणा।
तर हे सगळं कुठंतरी आपल्याला रिमूव्ह करायचं, ह्या सगळ्यातून कुठंतरी आपल्याला मुक्ती मिळवायची. मग मुक्तीच मिळवायची असेल तर कर्ज आपण फेडण्यासाठी काय करावं लागेल किंवा कर्ज घेण्यासाठी आपण काय करावं लागेल, तर त्या गोष्टी असतात. त्या गोष्टी जर आपण स्वतःहून त्यांना समजून सांगितल्या, त्यांना म्हटलं की नाही हे असं करा तसं करा, तर ह्याच्यामुळे आपल्याला भविष्यात नक्कीच फायदा होतो आणि तो फायदा आपण करून घेतला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला कर्जात बुडवण्याचं हेच कारण आहे की आपलं विचार न करणे. मग आपण वेळेत विचार केला ना तर आपल्याला कुणीही ते काय ओढून घेऊन जाणार नाही. आपण त्याला ओढून आणतो, आपल्याला कोणीच ओढून घेऊन जात नाही. त्याच्यामुळे परिस्थिती अशीच असते, परिस्थिती ही कधीच आपल्याला घेऊन जात नाही. परिस्थितीला आपणच ओढावतो आपल्याकडे, कारण ते आपल्याला हौस असते ना, म्हणून सगळ्या गोष्टी करतो. कारण आपल्याकडे विचार करण्याची प्रवृत्ती नाही ना, म्हणून हे सगळं घडत असतं. म्हणूनच ते हौस निर्माण होते. पण तिलाच कुठंतरी थांबवायचंय आपल्याला, कर्जाला तर रिमूव्ह करायचंय आपल्या आयुष्यातून. म्हणूनच मित्रांनो बघा, तुम्ही डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती या, स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरती या, स्वतःचा बिझनेस डिजिटल मार्केटिंग मार्फत लोकांपर्यंत घेऊन जा, स्वतःचा बिझनेस वाढवा आणि जास्तीत जास्त पैसे कमवा. म्हणजे आपल्याला भविष्यात फायदा होईल आणि आपण कुठेतरी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण स्वतःला त्या उंबरठ्यावरती घेऊन जाऊ. मग मित्रांनो मला सांगा की आपल्याला कर्ज कोण होण्यापासून थांबल की नाही? आपण कधी बळच कोण म्हणेल तुम्ही घ्या आणि तुम्ही चाला आणि तुम्ही कर्ज भरा, असं नसतं. आपण स्वतः परिस्थिती ओढून आणतो, तीच कुठेतरी आपल्याला थांबवायची. म्हणूनच डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्याला निवडायचा आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.